20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाइंड तेलावर 12.5%वरनं तो 32.5% करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे। यासोबत आपण जर या ठिकाणी बघितलं तर कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता। आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्यूटी होती ती 40%वरनं 20%वर आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। एवढंच नाही तर बासमती राईसच्या एक्सपोर्टवर जी काही ड्यूटी होती ती ड्यूटी देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। त्यामुळे हा जो काही बासमती धान पिकवणारा शेतकरी आहे यालाही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि म्हणून या सगळ्या निर्णयांचा थेट फायदा हा या ठिकाणी सोयाबीनचे शेतकरी, कांद्याचे शेतकरी, बासमती राईसचे शेतकरी या सगळ्यांना होणार आहे आणि त्याचा इनडायरेक्टली फायदा हा काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचा निर्णय हा निश्चितपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुखावून जाईल असा मला विश्वास आहे। जेपी नड्डा जी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे। मैं भारत सरकार का बहुत अभिनंदन करता हूं और धन्यवाद भी देता हूं कि भारत सरकार ने जो तेल आयात होता है उसके ऊपर कच्चे तेल पर 20% और रिफाइंड पर 12.5 से 32.5% बढ़ाकर इंपोर्ट ड्यूटी लगाई है। इसके कारण सोयाबीन के जो हमारे किसान हैं वो सीधे लाभान्वित होने वाले हैं और बड़े पैमाने पर सोयाबीन का जो भाव है वो किसानों को बढ़कर मिलने वाला है। साथ साथ हमारे केंद्र सरकार ने दूसरा जो निर्णय लिया है, प्याज पर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस समाप्त कर दी है और एक्सपोर्ट ड्यूटी 40 से 20 तक उन्होंने लाई है। इसके कारण प्याज का किसान भी बड़े पैमाने पर लाभान्वित होगा और साथ में जो बासमती राइस है उस बासमती राइस को भी एक्सपोर्ट की परमिशन तो थी ही लेकिन उस पर एक्सपोर्ट ड्यूटी थी, उसको ज़ीरो कर दिया है। इसलिए हमारा जो धान का किसान है उसको भी इसमें बड़ा फ़ायदा मिलने वाला है। कुल मिलाकर किसानों को एक बहुत बड़ी सौगात हमारे प्रधानमंत्री जी ने दी है। मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल। सर, पोर्ट ब्लेयर का नाम विजयपुरम कर दिया गया, पोर्ट ब्लेयर का नाम बदल गया। ये बहुत हर्ष की बात है
गुलामी के चिन्हों को मिटाया ही जाना चाहिए और गुलामी के चिन्हों को मिटाने का जो कार्य मोदी सरकार कर रही है मैं उसके लिए उन्हें धन्यवाद देता हूँ। जे.पी. नड्डाजी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत, काय बैठक? जे पी नड्डाजी मुंबईला येत आहेत। एक आमची छोटी बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की गणेश पर्व चाललेला आहे, त्यामुळे गणेशाचं दर्शन देखील ते घेणार आहेत। सीट बंटवारा कब तक हो जाएगा? कांदा उत्पादकांना सरकारनं मोठा दिलासा दिलेला आहे। कांदा निर्यातीवरील $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य हटवण्यात आलेलं आहे। तसंच कांद्यावरील निर्यात शुल्कही 40%वरनं 20%वर आणलं गेलंय। या निर्णयामुळे कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे। कांदा निर्यात धोरणातली ही सुधारणा तातडीनं लागू करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 4 मे 2024च्या आदेशानुसार निर्यातीसाठी प्रति टन $550 किमान निर्यात मूल्य लागू केलेलं होतं। या किमान निर्यात मूल्य आकारणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती आणि याचा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला बसलेला होता। केंद्र सरकारने आज कांद्यावरील जे $550 किमान निर्यात मूल्य आहे ते हटवलं आहे, परंतु कांद्यावर असलेलं 40% निर्यात शुल्क याबाबत अजून कुठली स्पष्टता नाही। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं कांदा उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतोय, परंतु सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। सरकारने यापुढे काळामध्ये कांद्याची निर्यात बंदी असेल, कांद्यावरती निर्यात शुल्क असेल किंवा किमान निर्यात मूल्य असेल असे कुठलेही निर्णय घेऊ नये अशी मागणी आम्ही कांदा उत्पादक संघटनेकडून करत आहोत। आपल्या राज्याच्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने आज $550 MEP रद्द केली। सरकारने तात्काळ $550 MEP जशी रद्द केली तसेच 40% ड्युटी सुद्धा रद्द केली पाहिजे। तर सरकारला हीच विनंती व्यापाऱ्यांच्या वतीने की सरकारने अशा प्रकारचे निर्बंध न लावता शेतकऱ्यांसाठी निर्यात ही कंटिन्यू खुली ठेवावी आणि कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर निर्बंध नाही लावता